नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर आजच्या रविवारच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहिल्या कामावर पोहोचली. पहिल्या कामावर सिंपल अशी आज ब्रेकफास्ट होता. ब्रेकफास्ट बनवून मी दुसऱ्या कामावर जाईल, परत लंच बनवायला ह्या पहिल्या कामावर येईल. तर असे ट्रायंगल पराठे बनवलेले, सिंपल असा ब्रेकफास्ट होता. ह्या ट्रायंगल पराठ्याबरोबर हे मोगर बनवलं होतं. मोगर ही कलकत्त्याची डिश आहे, कलकत्त्याची भाजी आहे. तिकडे हे खूप खाल्लं जातं. मोगर म्हणजे ही मटकीची डाळ असते आणि सिंपल असे तडकाने आपले घरगुती मसाले टाकून हे सुक्कं असं मोगर बनवलं जातं. तर अजून ही शिजते आहे, तर ह्याला मोगर म्हणतात. तर कलकत्त्या साईडला ही अशी खाल्ली जाते. आपण पण मटकीची डाळ खातो, पण आपण त्याच्यात कांदा टोमॅटो असंच टाकतो. ह्याच्यात काहीच नसतं, फक्त जिरा आणि आपले घरातले मसाले असतात. अशी ही सुकी भाजी असते. तर पराठा सब्जी हे नाश्त्याला बनवलं आणि पहिल्या घरातनं निघाली. तर आता मी चालली आहे दुसऱ्या घरी आणि दुसऱ्या घरचं सगळा स्वयंपाक वगैरे करून मी परत पहिल्या घरी येणार आहे लंच बनवायला. तर चला माझ्याबरोबर ह्या घरी आणि बघा मी इकडे काय बनवते. तर इकडे गेल्या गेल्या मस्त असा पालक राईस बनवलेला, चण्याची डाळ, शेंगदाणे आणि पालक घालून असा हा पालकची राईस बनवलेला, एकदम मऊ पातळ असा त्यांना खूप आवडतो. तर ह्याला पालक खिचडी पण म्हणतात, दाल खिचडी पण म्हणतात, पण ह्याच्यात पालक टाकल्यामुळे आणखीन हेल्दी झाला. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या, मस्त गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवल्या आहे. वांगं भाजून ठेवले, कारण ते कच्चं वांग्याचं भरीत करणार आहे, त्यामुळे वांगं फक्त भाजून साल काढून ठेवलं आहे. तर हे झालं आपलं लंच. ब्रेकफास्टसाठी इडली आणि चटणी बनवलेली आहे. तर ही ओल्या नारळाची चटणी आणि इडल्या मी थोड्याशाच बनवलेल्या, एकदाच स्टँड लावलेलं. बाहेर मॅडमचा नाश्ता चालू आहे, तर नाश्त्यासाठी इडली चटणी हे मी बनवलेलं. त्यानंतर शनिवार रविवार सगळे घरात असल्यामुळे भांड्यांचा ढीग असतो. तर खूप सारे भांडे होते. अर्धे भांडे मी लावले होते, म्हणजे अर्धे पालथे मारले होते, कढया वगैरे आणि कुकर वगैरे अजून रिकामी करून घासायचं आहे. तर खूप सारी भांडी होती. ती भांडी जागेवर घासून पुसून सगळी जागेवर लावली आणि मी आता चालली आहे परत त्या पहिल्या कामावर, जिथे मी ब्रेकफास्ट बनवून आलेली. आता मला लंच बनवायचं आहे. तर लिफ्टमध्ये आली आणि परत त्याच कामावर चालली आहे लंच बनवण्यासाठी. तर इकडे आज लंचमध्ये मॅक्सिकम स्पेशल रेसिपी बनवायची. तर ही मॅक्सिकनची डिश आहे. मला बघा नाव पण नीट घेता येत नाही. तर हा राजमा असतो, बॉईल राजमा. तर ह्याच्यामध्ये टॉमॅटो सॉस आणि इतर सॉस घालून हे मॅक्सिकन डिश बनवली जाते. जर तुम्हाला पण इंडियन व्यतिरिक्त मॅक्सिकम, कॉन्टिनेंटल, चायनीज, जॅपनीज अशा डिश आवडत असतील तर मला कमेंट करा. त्याच्या पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यानंतर हा मॅक्सिकम राईस बनवलेला आहे. पण ह्या मला तर वाटतं आहे ना, आपल्या इंडियन डिशच जास्त कठीण असतात बनवण्यासाठी. या मॅक्सिकम, कॉन्टिनेंटल, चायनीज, जॅपनीज ह्या ज्या डिश असतात ह्या बनवण्यासाठी सोप्या असतात. तर हा मॅक्सिकम राईस बनवलेला आहे कॉर्न घालून. हा पण खूप इझी आहे. तर ह्याची पण जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की रेसिपी नेक्स्ट टाईम शेअर करेल. तर माझं इकडचं लंच बनवून झालेलं आहे. अगदी अर्ध्या तासात हे मॅक्सिकम डिश माझ्या बनवून झाल्या आणि आता मी चालली आहे घरी. तर चला आता घरी गेल्यावर घरचे व्हिडिओ दाखवते. कारण शनिवार रविवार कामं जास्त असतात, तर आणि मी कामावर पण उशिरा येते, त्यामुळे मला कामावरनं घरी जायला वेळ होतो. तर चला मग घरी भेटूया. तर बघा मी घरी पोचली आणि घरी आल्या आल्या किचनमध्ये उभी राहिली, कारण मिस्टरांची होती सेकंड शिफ्ट. 12:30 वाजता त्यांना ताट वाढायचं असतं, जेणेकरून 1 वाजता ते घर सोडतात सेकंड शिफ्ट असल्यावर, आणि मला घरी यायला 12 वाजले होते. मग पटकन टॉमॅटोची चटणी बनवली, म्हणजेच टॉमॅटोची भाजी बनवली. तर तुम्ही बघू शकता कढईत मी टॉमॅटोची भाजी बनवलेली आहे, चपात्या वाढलेल्या आहेत, त्यानंतर भाजी वाढली. तर भात बनवायला वेळच नव्हता, मग चपाती भाजी पटकन बनवली. रात्रीचा थोडासा भात होता आणि रसभाजी, जी काल चवळीची बटाट्याची भाजी केलेली ती थोडीशी भाजी होती. तर म्हटलं ह्या मोठ्या कढईत ज्याच्यामध्ये मी आता टोमॅटोची चटणी बनवली त्याच्यातच भात फोडणी टाकून देईल, म्हणजे तो तेवढाच रात्रीचा भात संपून जाईल. थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो, जिरं मोहरी मिरची टाकून मी जो हा रात्रीचा थोडासा भात होता आणि काल सकाळची थोडीशी खिचडी होती, ती एकत्रच अशी पटकन गरम केली, जेणेकरून रात्रीचं अन्न सकाळीच संपून जाईल आणि ते वाया पण जाणार नाही. एका बाजूला मला आता भाजी पण गरम करायची होती, तर हा गॅस पेटवला आणि रात्रीची जी थोडीशी चवळी बटाट्याची भाजी होती ती पण गरम करायला ठेवली, जेणेकरून मिस्टरांच्या ताटात सगळं व्यवस्थित वाढता येईल. मुलीला म्हटलं पप्पांना पाणी दे, तोपर्यंत मी ताट वाढून आणते.
तर मुलीने ही त्यांची बाटली आहे ती पाण्याची बाटली दिली. त्यानंतर माझा भात फ्राय झाल्याच्यानंतर मी त्यांच्या ताटामध्ये भात वाढला, भाजी वाढली आणि हे लोणचं बघा, हे आवळ्याचं लोणचं पण मी घरातच बनवलेलं आहे. ते पण तिने ताटामध्ये वाढलं आणि मी लगेच दुसरी वाटी घेतली. तर दुसऱ्या वाटीमध्ये चवळी बटाट्याची भाजी काढली आणि त्यानंतर प्लेटमध्ये भात काढला. अशा प्रकारे पटापट त्यांचं ताट आधी वाढून दिलं. मुलाला पण भूक लागली होती, मुलाला पण बाहेर जायचं. आज शनिवार त्याला सुट्टी असते, तर त्यामुळे मग तो शनिवारी आज त्याला बाहेर जायचं आहे. तर मी आधी म्हटलं मिस्टरांना ऑफिसला जायचं आहे, त्यांचं आवरते मग तुला ताट वाढून देते. तर मग चला त्यांचं ताट रेडी झालं. चवळी बटाट्याची भाजी, चपाती, टोमॅटोची चटणी. हे बघा कार्टून, माझ्या घरातले दोघे कार्टून असेच आहेत. बरं ह्या बघा, ह्या इडल्या, ह्या मी घरी बनवलेल्या इडल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, एकदम असं म्हणजे आपले जुने लोक बनवायचे ना, भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्याच्यावर कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर ह्या म्हणजे कॉटनचा कपडा ओला करून असा ठेवायचा आणि त्याच्यावर ह्या इडल्या बनवलेल्या आहेत. म्हणून या साईजमध्ये मोठ्या झालेल्या आहेत. नाही तर इडली स्टँडमध्ये आपण इडल्या बनवतो ना, त्या छोट्या छोट्या होतात. ह्या इडल्यांमध्ये मी चण्याची डाळ भिजवून घातली आहे, अजून काजू घातलेले आहेत. म्हणजे ह्या इडलीला आहे ना, तुम्हाला चटणीची पण गरज नाही. त्यानंतर माझा मुलगा रेडी झाला, त्याचं जेवण झालं, तो जायला निघाला. तर थोडीशी आईची माया, कारण आज तो जरा जास्तच हँडसम दिसत होता. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.